धीराजला आज एक चॅलेंज देईल. चॅलेंज म्हणजे अशी गोष्ट देईल, अशी ऍक्टिव्हिटीज त्याला करायला लावेल की जो तो स्वतःहून करत नाही आणि ते आपण आता करायला लावू तिला. तसं तर मी ऑफ कॅमेरा करते, देते त्याला जे द्यायचं ते, पण तो नाही करत तशी ऍक्टिव्हिटी. किंवा मग आता तुम्हाला माहितच पडेल मला काय म्हणायचं आहे तुम्हाला. तर चला, तर मी तुम्हाला सांगते. मी आता पपई आणली आहे अदीसाठी. यात मी वेगळ्या फोडी वेगळ्या केलेल्या आहे, छोट्या छोट्या, आणि मोठ्या पण वेगळ्या केलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते, अधिराजला मी देते हे. आता आपण बघू की या दोन पैकी तो काय उचलणार आहे. म्हणजे ही जी मोठी फोड आहे ती उचलते की याच्या छोट्या छोट्या आहे ते उचलून तो खातो. तर चला, इथे आधी. बापरे, गणपती बाप्पा. सगळ्यात आधी तर अधिराज आहे आळशी, एक नंबरचा. हे बघ आधी. हा, हे बघ मी बघ काय आणलंय. हे बघ असा येतो त्याला कंटाळा. इकडे बघ. आहा, हे घे ना, खा ना. नाही खायचं. बघा, तो उचलायला पण तयार नाहीये. आता मी चारून बघते त्याला. याच्या आधी पण त्याला पपई मी दिलेली आहे, मी स्वतःहून पण चारलेली आहे. तो खात नाही, त्याला आवडतच नाही. मी बघ, उद्या बरं मम्मा जवळ बस, मम्मा जवळ. ठीक आहे, आता खाऊ आपण. खाऊन तर बघ एक मिनिट. याचा अर्थ हेच होते की त्याला पपई आवडत नाही. तो आताच नाही, तो तसा पण खातच नाही मी जेव्हा चारून देते तेव्हा. आज आपण ट्राय केलाय की तो पपई स्वतःहून खाते का, किंवा मी चारल्यानंतर खाते का, पण नाही खात तो. Oh no! आता तुझ्या हाताने. एवढ्या आवडीने नाही खात तो पपई. तर आज आपण हे चारून बघितलं, त्याला पपई देऊन बघितला आज त्याला, त्याची पपई आवडीची नाही याच्यावरून हे सिद्ध झालेलं आहे. हो ना धीरज? तर आपलं चॅलेंज आता इथे संपलं. उरलेली पपई मी खाऊन घेते. पुन्हा भेटू आपण उद्या. आणि उद्या अजून एक चॅलेंज. उद्या अजून आपण काहीतरी देऊन बघू अधिराजला. त्यावर त्याची प्रतिक्रिया काय राहते, तो खाते नाही खात. तोपर्यंत आता बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय.